हॅलो, चला बनवूया मस्त अशी रस्सेवाली बटाट्याची भाजी. तर आता आपले लाडके गणपती बाप्पा येत आहेत 2 दिवसानंतर. तर त्यांच्यासाठी आपण जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ तर बनवतोच. तर पुरीसोबत खायला ना एकदा ही बटाट्याची भाजी बनवून बघा, खूपच भारी लागते. तर काय करायचं, सगळ्यात आधी मी बटाटे उकडून घेतले. त्यामध्ये हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि हिरवी मिरची हे सगळं लावून बटाट्यांना लावून चोळून व्यवस्थित साईडला ठेवून दिलेले आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल घातले. तेलामध्ये कलोंजी, मोहरी, जिरी घातलेली आहे आणि ती फुटली की त्यामध्ये ना कांदा घालायचा. एक कांदा छान परतला गुलाबी रंगावर की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची. आलं लसूण तुम्ही स्किप पण करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घातले एक, ते छान परतलं की त्यामध्ये ना जे आपण मसाला लावून ठेवलेले बटाटे होते ना ते सगळे टाकायचे आणि पाणी टाकायचं त्याच्यामध्ये भरपूर आणि कसुरी मेथी टाकायची आणि छान 15 ते 20 मिनटं ही भाजी शिजवून द्यायची. कसुरी मेथी, कलोंजी ह्याने ना खूप भारी लागते ही भाजी पुरीसोबत खायला. नक्की बनवून बघा.